बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रेंवर अखेर गुन्हा दाखल झाल्याची माहिती आमदार जितेंद्र आव्हाडांनी दिली आहे। दैनिक सकाळच्या महिला पत्रकाराविरोधात अर्वाच्य भाषा वापरल्याप्रकरणी अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। दरम्यान सकाळच्या महिला पत्रकाराच्या बाबतीत कोणतेही अपशब्द काढलेले नाहीत। आपल्याला बदनाम करण्यासाठी हा डाव असल्याचा आरोप वामन म्हात्रेंनी केला आहे। चोवीस तास होऊन गेले, आत्ता गुन्हा नोंदवला आहे आणि आत्ता गुन्हा रजिस्टर नंबर 386/2024 भारतीय न्याय संहिता 2023 कलम 74-79 सह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कलम अॅट्रॉसिटी दाखल झालेली आहे। तसंच जे काही गुन्हे त्यांनी सांगितलेत विनयभंग दाखल झालेला आहे। आपण पाहतो अॅट्रॉसिटी अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला। त्यामुळे शिंदे गटाच्या अडचणी वाढल्याचं पाहायला मिळतंय। बदलापुरामध्ये आंदोलन करण्यात आलं होतं, मात्र याच आंदोलनाचं वार्तांकन करण्यासाठी दैनिक सकाळच्या महिला पत्रकार तिथं गेल्या होत्या आणि त्याच वेळी अर्वाच्य भाषा वापरण्यात आली ती वामन म्हात्रे यांच्याकडून। वामन म्हात्रेंनी अर्वाच्य भाषा वापरली आणि अखेर त्यांच्यावरती आता गुन्हा दाखल झाल्याची माहिती आमदार जितेंद्र आव्हाडांनी दिली आहे। अॅट्रॉसिटी अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान सकाळच्या महिला पत्रकाराच्या बाबतीत कोणतेही अपशब्द काढलेले नाहीत। आपल्याला बदनाम करण्यासाठीच हा डाव असल्याचा आरोप वामन म्हात्रेंनी केलाय आणि सारवासारव करण्याचा प्रयत्नही केलाय। जसं काय तुझाच रेप झालाय तसं तू बातम्या करायला या ठिकाणी येते, अशा प्रकारचं गलिच्छ अर्वाच्य भाषेत त्यांनी माझ्याशी वर्तन केलेलं आहे आणि विचित्र हावभाव होते त्यांचे। हे सगळं बोलत असताना एक महिला पत्रकार म्हणूनच नाही, मी फक्त तिला विचार मोहिनी तुम्ही 3 दिवसापासून हे आंदोलन लोकांनी एकत्र यावं तुम्ही हँडल करत होता, तर लोकांना सुद्धा तुम्ही त्या सत्य नाही कुठल्याही पत्रकाराचा कोणत्याही राजकीय व्यक्तीने कुठल्याही प्रकारे अपमान करता कामा नये आणि आज जो माझ्या बाबतीत घडलेला प्रकार आहे तो अतिशय निंदनीय असा प्रकार आहे। मी फक्त तिला विचार मोहिनी तुम्ही 3 दिवसापासून हे आंदोलन लोकांनी एकत्र यावं तुम्ही हँडल करत होता, तर लोकांना सुद्धा तुम्ही त्या सत्य परिस्थिती सांगायला पाहिजे, तुम्ही तिथनं निघून जायला नाही पाहिजे एवढं बोललो। परंतु काही ठाण्यातले नेते आणि काही इथल्या आमच्या लोकल 1-2 महिला होत्या, त्यांनी हा कट रचून मला बदनाम करण्यासाठी हे केलेलं आहे। मी आमच्या घरातली किंवा आमची संस्कृती नाही, आम्ही महिलांचा आदर करतो। वामन म्हात्रे सर्वात जास्त तुम्ही पत्रकार या ठिकाणी आहात, लोकल पत्रकार आहात, वामन म्हात्रे सर्वात जास्त या महाराष्ट्रामध्ये महिलांसाठी काम करतो। मी फक्त तिला विचार मोहिनी तुम्ही 3 दिवसापासून हे आंदोलन लोकांनी एकत्र यावं तुम्ही हँडल करत होता। वळत पुढच्या बातमीकडे। बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्या अटकेची मागणी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी लावून धरली। म्हात्रे यांनी बदलापूर अत्याचार प्रकरणावरून महिला पत्रकारांविरोधात आक्षेपार्ह विधान केलं होतं आणि त्यानंतर ठाकरे गट आक्रमक झालाय। दुसरीकडे महायुतीतून चित्रा वाघ यांनी शिंदे गटाच्या वामन म्हात्रेंवर तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। तो वामन म्हात्रे चुकीची टिप्पणी करतो, त्या वामन म्हात्रेला सोडून देता? कुठं तो काय शिंदे साहेबांच्या खुर्चीच्या मागे लपला असेल काय? कुठं लपलाय? वामन म्हात्रेला आणा, पालकांवर गुन्हे दाखल करता, पालकांना अटक करता आणि वामन म्हात्रेला मोकाट सोडता। जो वामन म्हात्रे महिला पत्रकाराला म्हणतोय की तुझ्यावर काय बलात्कार झाला का, बलात्कार व्हायची वाट बघता? पत्रकार होण्याच्या आधी ती पोरगी आहे ना कुणाची तरी, ती कुणाची तरी बहीण लेक आहे। कोणी पण असू दे, ज्या वेळेला असं आपल्याला कोण बोलतंय तुम्ही का नाही थोबाड फोडलं? तिथल्या तिथे थोबाड फोडायला पाहिजे होतं। एवढं ऐकून घेईपर्यंत मी जर काम करत असताना मला जर कोण बोलत असेल तर मग तो कोण आहे हे मी बघणार नाही हो, तर मी तिथल्या तिथे थोबाड त्याचं फोडीन आणि नंतर पोलिसांना सांगेन आता काय करायचं ते करा।